अगो बाई, काय ग सखू, इतक्या पुरणपोळ्या झाल्या पण? अगं रात्रभर काय पोळ्याच करत बसली होतीस की काय? आणि जाऊबाई? काकू छे, ती नाही एवढे कष्ट घेणार, रात्रभर घोरत पडली असणार. सखू आता राहू दे, राहिलेल्या पोळ्या यमुना आणि जाऊबाई करतील. हो सासूबाई, होतच आल्यात. हाय अंबेने सेवेची संधी दिली ना, त्या आनंदात होऊन गेल्या. मला आता खूप छान वाटतंय. कौतुकच आहे हा तुझं. अगं पण आता दिवस उजाडला बघ. पूजा तुलाच करायची आहे, लक्षात आहे ना? चल उठ आता, आंघोळ करून घे आणि छान तयार हो. सगळं गाव जमणार आहे पूजेला, लक्षात आहे ना? अगं काय ग, काय झालं? काही नाही, बसून बसून पायाला मुंग्या आल्या ना, म्हणून जरासा तोल गेला. पण मी लगेच तयार होते. हा, पूजेच्या कल्पनेने रात्रभर जागरण झालं तरी उत्साह वाटतोय. ह्यालेच पण अख्ख्या गावाला पुरतील इतक्या पोळ्या एकटीनं केल्या? एकटीने कसल्या? चेटकीण, चेटकीण सखू, चेटकीण. नाहीतर रात्रभर इतक्या पोळ्या करणं कसं शक्य आहे? चेटूक वापरून केल्या अशा. अरे काय आहे? अशी अशी जमिनीवर पूजा मानणार आहे? अशी मानतात होय रे पूजा? अरे आलेल्यांना कळलं तर पाहिजे पूजा कुणी केली आहे ते. इथे असा एक मोठा चौतारा बांधा, म्हणजे समजा गावकऱ्यांना कळल की सखून पूजा केली आहे ते. अशी जमिनीवर पूजा केली तर दिसल का समध्यांना? आणि ध्यानात ठेवा समध्यांनी, जिंगरोबाच्या पूजेमध्ये अडथळा येता कामा नये. बाबाजी, सकू त्यातून बी काहीतरी काढेल. बाबाजी, या यस आम्ही मागे पुढे बघणार नाही, तिलाच मारून टाकू. अरे माझ्या जरा थंड घे की. तुमच्या भावना कळतायत मला, पण एवढा उतावेळपणा नकोय, कळलं का? हा बाबाजी, बाजा बत्त्या आणि अजून काही लोकांची तयारी ठेवू की. असं म्हणतोस? मग बाजा, या झाडामाग तुझ्या एका माणसाला दगड घेऊन बसव. ती सकू काय जास्त बोलली, शहाणपणा केला तिने, तर सुमडीत समध्यांच्या हातात दगड यायला पाहिजे. बाजा, समजलं का? एकानं दुसऱ्याला आणि दुसऱ्यानं तिसऱ्याला, असं एका मागून एक दगड आला पाहिजे. तुम्ही बिनगोर राहा, दगड तयार असेल. बाबाजी, हा, आणि आमचा बाजा दा, अहो काय निशाणा साधतो, एकदम सट्टीपून दगड मारल बघा. हा, आपण लगी नाही, आम्ही इशारा केला की, कळलं? होय 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 बाबाजी. सखूबाई, आज तुमच्या हातून इथं पूजा होणार म्हणजे होणारच. सखू, अगं अशी तिकडे का उभी आहेस? ये ना आत ये. छान दिसतेस, निरागस, सुंदर. पण आज काय आहे काय? आज कसली तयारी? अहो सासूबाई नाही का म्हणाल्या की आज कुलदेवताची माझ्या हातून पूजा करणार आहेत, आणि तेही सगळ्या गावासमोर.
अहो मी आला असता तर किती बरं वाटलं असतं. अहो तुम्ही लवकर बरे व्हा हा? मग आपण शिरपूरला जाऊ देवीच्या दर्शनाला. हो हो, जाऊ जाऊ, नक्की जाऊ. हं? सकू बाळा, झालीस का तयार? बघू. लुगडं फारच सुरेख दिसतंय ग, पण दागिन्यांशिवाय माझ्या सुनेला शोभा कशी येईल? दागिने तर हवेतच. नको नको. अगं नको नको काय, पूजेसाठी जातेस ना, आणि रमाई इतक्या प्रेमाने देते तर घाल की. ये दे हात दे. हे बघ सखू, अगदी मनापासून पूजा करायची. सगळ्या गावासमोर संस्कारी सुनेसारखं वागायचं. सासरची, सासूची, नवऱ्याची पद प्रतिष्ठा सुनेला जपावी लागते. तेव्हा तिथे छानच वागायचं. तशी तू गुणीच आहेस म्हणा, माहितीये मला, पण मी आपलं सासूचं कर्तव्य करते. बापरे, हे दागिने जास्त जड आहेत की सासूबाईंच्या पूजेच्या अपेक्षा? पण खरं तर पूजा जोडीने करायची असते ना. मग आहो येणार नसतील तर सासूबाई मला एकटीला का बसवताय? त्या आणि मामांजी पण बसू शकतात ना. सखू, काय ग, कुठे हरवलीस? काय झालं? नाही ते मी काय. अखर रमाई हेच म्हणते की तंद्री लावून आपल्याच विचारात हरवू नकोस. काय चला सखू बाळा, आता आपल्याला निघायचंय. हा चला. अहो तुम्ही काळजी घ्या, मी लगेच येईल जाऊ. पण तुम्ही एक बिनघोर जा, काळजी करू नको.